नमस्कार. मी सुभाष शेवडे. आपण पाहत आहात दैनिक राज्य लोकतंत्र लाईव्ह. आज विषय आहे राज्यस्तरीय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलबेल. आता आपण म्हणाल कोणती राष्ट्रवादी, काकाची की दादाची? दोन्हीही राष्ट्रवादीमध्ये आलबेल सुरू आहे. त्याचं कारणही तसंच आहे. आतापर्यंत घडलेल्या घटना, दोन्ही पक्षाच्या नेतृत्वामध्ये सुरू असलेली स्पर्धा आणि दादाचे अकाली निधन. काकाकडे ज्युनियर असतानाही रोहित पवारांचा आक्रमकपणा, नेता म्हणून पुढे येण्याची स्पर्धा, त्यामधून ज्येष्ठ असलेले जयंत पाटील असो, सुप्रियाताई असो किंवा अन्य वरिष्ठ नेते मंडळी असो, यांच्यातील नाराजी आता पुढे दिसत आहे. त्यातच दादांचं निधनामुळे रिक्त झालेले अनेक विषय, ती मोठी पोकळी, आणि या पोकळीमधूनच दोन्हीही राष्ट्रवादीमध्ये धुसफूस सुरू आहे. नेतृत्व कुणी करायचं हा मोठा प्रश्न असल्यामुळे राष्ट्रवादी आता फुटीच्या उंबरठ्यावर आहे की काय, अशी शंका राजकीय जाणकारांना वाटते. पहिला मुद्दा आपण दादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचा घेऊ. दादांचे निधन झाल्यानंतर राष्ट्रवादी आता विखुरली जाईल आणि तशी परिस्थितीही निर्माण झाली होती. मात्र त्या राष्ट्रवादीला सावरण्याचं काम भाजपाने केलं. आता आपण म्हणाल भाजपाचा आणि राष्ट्रवादीचा काय संबंध? असो, महायुतीमध्ये राष्ट्रवादी देखील आहे. दादाच्या निधनानंतर राष्ट्रवादी एकत्रित ठेवण्याचं काम भाजपाने केलं, ते अगदी सुप्त पद्धतीने. ज्यावेळी रोहित पवारांनी निधनानंतर विलिनीकरणाची चर्चा सुरू केली आणि त्यावेळी वाटलं की राष्ट्रवादी आता विखुरली जाईल, त्याच वेळी संधी साधत आणि योग्य वेळेचा योग्य फायदा घेत भाजपाने उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताईंचा शपथविधी घेतला. तोही अवघ्या 3 दिवसामध्ये. त्यानंतर लागलीच राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतली आणि राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी सुनेत्राताई पवार यांची निवड केली. त्यामुळं विखुरली जाणारी राष्ट्रवादी पुन्हा एक आली, एकत्र राहील असंच वाटलं. पण पुढे रोहित पवारांनी या राष्ट्रवादीमध्ये मतभेद निर्माण व्हावेत असे स्टेटमेंट, चर्चा सुरू केली. प्रारंभी काकींना हात लावायची यांची हिंमत कशी होती, असं बोलून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधला. त्यावेळी हे काहीच बोलले नाही. पुढे बैठकीमध्ये पार्थ पवार आणि जय पवार यांनी आता कुठे बसावे हे प्रफुल्ल पटेल आणि तटकरे सांगणार का, असा सवाल रोहित पवारांनी केला. काकांच्या राष्ट्रवादीची खिंड रोहित पवार एकटे लढत होते. मात्र दादांच्या राष्ट्रवादीमध्ये खिंड लढवणारा नेता कोणीही पुढे आला नाही किंवा त्यावर कधीच बोलले नाही. पण पुढे ही खदगद सुरूच राहिली. नंतर पुन्हा ऑडिओ क्लिपचं प्रकरण रोहित पवारांनी काढले. ते म्हणाले काकींनी आणि पार्थ पवारांनी ही क्लिप ऐकली. 2 बडे नेते दादाविषयी काय बोलले होते, काय बोलले, ती व्हिडिओ क्लिप जनतेनं तर ऐकली नाही, परंतु ऐकली सत्य आहे नाही हा वेगळा भाग. त्यानंतर काही दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी निवड करून त्याची प्रत आयोगाकडे देण्यात आली. तर त्या आयोगाच्या यादीमध्ये ना प्रफुल्ल पटेल, ना सुनील तटकरे, ना दिलीप वळसे पाटील, ना छगन भुजबळ या सर्व वरिष्ठ नेत्यांची नावे नाहीत. हे कळाल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये आलबेल सुरू आहे हे आता महाराष्ट्राला कळू लागले. पुढे त्यात आणखी त्याला अधिकृत दुजोरा मिळावा म्हणून एक बातमी दिल्लीवरून आली.
ती बातमी कोणती? दिल्लीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये येण्यासाठी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना मज्जाव केली. म्हणजे याला पुष्टी मिळाली. जी यादी आयोगाकडे राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार यांनी दिली त्या यादीमध्ये या वरिष्ठ नेते मंडळीचे नाव नव्हते. हे ठीक आहे, आता अलबेल आहे हे कळालं, परंतु पक्ष आपल्याच ताब्यात राहावा घ्यावा ही प्रक्रिया म्हणजे त्यामध्ये पार्थ पवार राष्ट्रीय सरचिटणीस, जय पवार खजिनदार, म्हणजे पक्षांची तिजोरी आणि निर्णय प्रक्रिया ही पवार कुटुंबियाकडे ठेवली. त्यामुळे पक्षातील इतर नेते मंडळी नाराज होणे शक्यच आहे. तसं पाहिलं तर एखादी सेवाभावी संस्था स्थापन करताना कुटुंबातील लोक राहू शकतात, पण राज्याचं नेतृत्व करायचे देशभरात पक्ष आहे आणि त्याची कार्यकारिणी निवडताना कुटुंबातले नव्हे तर विविध स्तरातील नेत्यांची नावे असेल तरच लोक त्याला स्वीकारतात. तेवढं सत्य आहे. एक पाठीमागचं छोटंसं उदाहरण सांगायचं म्हणलं तर ज्यावेळी काँग्रेसमधून शरद पवार बाहेर पडले, त्यांनी मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला, त्यावेळी त्यांनी स्वतःचं नाव, त्याबरोबर कुटुंबातले अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार किंवा अन्य पवार कुटुंब यांची नावं त्यामध्ये कधीही घेतली नाही. त्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये कोण होते? खुद्द शरद पवार, तारेक अनवर, पी ए संगमा, प्रफुल्ल पटेल यांची नावे होते. त्यामुळे पक्ष वाढला, मोठा झाला. हीच कार्यपद्धत सुनेत्राताईंनी का वापरली नसावी असा प्रश्न आता सर्वसामान्य राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता करतो. त्यांनी हे का केले, कोणी करायला लावले आणि का, हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. परंतु पक्ष स्वतःच्या ताब्यात राहावा म्हणून कुटुंबातीलच सर्व नावे घेतले म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये खतखत सुरू आहे. ही खतखत इथंच थांबली नाही, त्याला खतपाणी घालण्याचं काम रोहित पवारांनी बिलकुल केलं. रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना टार्गेट केलं. पुढे मावळचे आमदार सुनील शेळके यांनाही टार्गेट केलं. ते थेट भाजपामध्येच प्रवेश करणार होते असा हल्लाच त्यांनी केला. म्हणजे दादांची राष्ट्रवादी आता पूर्णपणे विखुरली जात आहे हे लक्षात आलं. हे सर्व रोहित पवारांनी बोलून दाखवलं, त्यामध्ये काही सत्यही असू शकेल. पण पुढे रोहित पवार ज्या राष्ट्रवादीमध्ये आहेत त्या काकांच्या राष्ट्रवादीमध्ये तरी व्यवस्थित आहे का? तर अजिबात नाही. का नाही? रोहित पवार पक्षात नौके आहेत, पवार कुटुंबातील असले तरी ते नौके आहेत. त्या उपरही वरिष्ठ नेते शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत. त्यातील जयंत पाटील पूर्वी सुरुवातीपासूनच या सर्व प्रक्रियेवर नाराज आहेत. मग ही नाराजी आता हळूहळू काकांच्याही राष्ट्रवादीत सुरू आहे. दोन्ही राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर आहेत असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही, पण खतखत आहे. फुटणार आहेत की नाही हा भाग वेगळा. पण भविष्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीमध्ये फूट झाली किंवा एकीकरण करण्याचं ठरलं तर हे एकीकरण कसं होणार? आजपर्यंत पवारांच्या विरोधात बोलणारे दादांच्या राष्ट्रवादीतील आमदार शरद पवार त्यांना स्वीकारतील का? तर नाही. मग काय होईल? जे राहतील ते काकांच्या राष्ट्रवादीत, उरलेले भाजपमध्ये जातील हे मात्र निश्चित आहे. पण असं होऊ द्यायचं नाही. पक्ष राहायला पाहिजे, पक्ष टिकला पाहिजे. मग आता त्यावर पॅचअप करण्याचं काम आता सुनील तटकरेंनी केलं. जी यादी निवडणूक आयोगाला दिली आहे त्या यादीवर ते पहिल्यांदाच बोलले आणि म्हणाले सुधारित यादी
आयोगाकडे दिली जाणार आहे. म्हणजे जी नावं वगळली होती ती नावं आता यामध्ये येतील. तसं जर झालं तर दादांची राष्ट्रवादी पुन्हा पूर्वीसारखी भक्कम राहील. आता मंत्री छगन भुजबळ यांना सुनेत्राताई पवार यांच्या राज्यसभेवरील रिक्त जागेवर पाठवले जाणार अशी एक बातमी. परंतु दुसऱ्याच दिवशी काय झालं की भुजबळांना वगळून इतरांची नावं संभाव्य म्हणून येऊ लागली. मग आता नाराजी पुन्हा वाढली की नाही. या सर्व प्रक्रियेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे अजितदादा पवार यांच्या पक्षामध्ये जे काही आमदार पदाधिकारी आहेत यांच्या प्रतिक्रिया किंवा यांची काम करण्याची पद्धत, पक्षासाठी पुढे येण्याची पद्धत दादांच्या नंतर कुठेही कोणत्याही लोकप्रतिनिधीमध्ये दिसून आली नाही. याचा अर्थ दादांच्या राष्ट्रवादीमध्ये आलबेल सुरू आहे, हे नाकारता येणार नाही. भविष्य काय ठरवेल आणि काय होईल हे आता तरी सांगणे कठीण असले तरी दादांच्या राष्ट्रवादीमध्ये आलबेल आहे आणि काकांच्याही राष्ट्रवादीत आलबेल आहे. मग यातून पक्ष वाढणार कसा आणि काय होणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागलं.